सो हॅलो एव्हरीवन, सर्वांना नमस्कार. कर्मशिला अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. या व्हिडिओत आपण एकंदरीतच आज जी काही कंबाईंड गट ब मुख्य परीक्षा पार पडली, सो त्या मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक 2 म्हणजे GS च्या अनुषंगाने, सामान्य अध्ययन या पेपरच्या अनुषंगाने जे काही पॉलिटी किंवा राज्यव्यवस्थेतील जे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, सो त्या प्रश्नांचं विश्लेषण आपण या ठिकाणी करूयात. सो त्या अनुषंगाने एकंदरीतच ते थोडं आपण विश्लेषण डिटेलमध्ये करण्याचा प्रयत्न करूयात आणि त्यासोबतच जे काही प्रश्न एकंदरीतच संदिग्ध वाटतात किंवा कॅन्सल होऊ शकतात, सो ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सो साधारणतः 2 प्रश्न असे संदिग्ध आहेत की जे मोस्ट प्रॉबेबल चान्सेस आहेत की ते कॅन्सल होऊ शकतात. कोणते प्रश्न आहेत ते तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईलच. ओके, सो या ठिकाणी हा जो पेपर आहे तो मॉडरेट टू टफ लेवलचा होता. साधारणतः पॉलिटीमध्ये 15 प्रश्नांपैकी एकंदरीतच 12 ते 13 प्रश्न आपण इझिली कव्हर करू शकलो असतो. ओके, अदरवाईज जे काही थोडा डीपमध्ये जाऊन आयोगाने मागच्या 2 वर्षांचा एकंदरीत ट्रेंड बघितला तर आयोग खूप बेसिक लेवलचा प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये विचारत होता. आता थोडा डीपमध्ये जाऊन आयोगाने काय केलेलं आहे तर जे काही आधी राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जे विचारले जायचे GS2च्या अनुषंगाने, सो तो पॅटर्न आता एकंदरीतच अलीकडे कंबाईंड गट ब मुख्य परीक्षेमध्ये फॉलो करताना दिसून येतो. ओके, सो कुठलाही फापट पसारा चर्चा आपण न करता थेट आपल्या प्रश्न जे दिलेले आहेत तर त्याकडे जाऊयात. आता हे जे काही प्रश्न आहेत ते एकंदरीतच बी सेटमधील, ओके, सो सेट बी मधील हे प्रश्न या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सो तुमच्याकडे कुठला सेट आहे तर ते तुम्ही चेक करा. ओके, सो या ठिकाणी क्वेश्चन नंबर 36 पासून एकंदरीतच पेपर सेट बी मध्ये पॉलिटीचे जे काही प्रश्न आहेत तर त्याला सुरुवात होते. सो या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो एकंदरीतच युनियन टेरिटरीच्या संदर्भात आणि जे काही दिल्ली कॅपिटलच्या संदर्भात, दिल्ली कॅपिटल म्हणजे काय तर राष्ट्रीय राजधानीचे जे काही प्रदेश आहे दिल्ली, सो नवी दिल्ली, सो त्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो याच्यामध्ये बेसिकली आपल्याला काय दिसून येतं तर अनुच्छेद म्हणजे आर्टिकल 239 आणि 239A, सो यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बघूयात आपण प्रश्न. खालीलपैकी योग्य विधाने किंवा योग्य कथने ओळखा. ओके, सो या ठिकाणी जे स्टेटमेंट दिलेलं आहे, राष्ट्रीय राजधानीच्या प्रक्षेत्राच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती, राष्ट्रीय राजधानी म्हणजे काय तर दिल्लीमध्ये जे काही विधानसभा आहे, सो दिल्ली विधानसभा निवडणुका पार पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी एकंदरीत सरकार स्थापनेसाठी जे काही मंत्रिमंडळाची नियुक्ती केली जाते ते राष्ट्रपतीद्वारे होते असं एकंदरीत या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात. ओके, सो अगदी बरोबर आहे. कलम 239A नुसार सुरुवातीला राज्यपालावर होतं, मात्र एकंदरीतच घटना दुरुस्तीनुसार या ठिकाणी राष्ट्रपतींना सर्वस्व अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं. 239A या कलमांतर्गत राष्ट्रपतींकडे हा अधिकार देण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर ब स्टेटमेंट काय म्हटलं गेलेलं आहे तर ब स्टेटमेंटमध्ये मंत्रिमंडळाची नियुक्ती उपराज्यपालाद्वारे केली जाते आणि त्यांची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात. ओके, हा जो प्रश्न आहे तो आपण थोड्या वेळासाठी पेंडिंगला ठेवूया. ओके, हे जे विधान आहे ते. तिसरं विधान काय म्हटलेलं आहे तर पॉंडिचेरीमध्ये मंत्रिमंडळाची विशेषतः कायदेमंडळाप्रती कोणतीही जबाबदारी नाही, ती संकेताद्वारे विकसित होत आहे. आता सी जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी इतकं वेग आहे ना की म्हणजेच ते एक्स्ट्रीमली असं म्हटलेलं आहे की जे काही सरकार त्या ठिकाणी स्थापन होईल तर त्या सरकारची कुठल्याही एकंदरीत त्या सरकारची जबाबदारी कायदेमंडळाप्रती म्हणजे जे काही विधानसभा आहेत सो त्या प्रती असणार नाही. ओके, खूप एक्स्ट्रीमली जाऊन कुठलंही सरकार स्थापन होत असेल तर ते एकंदरीतच कायदेमंडळाप्रती ते एकंदरीतच किंवा विधिमंडळाप्रती जबाबदेही किंवा जबाबदार असतो, या ठिकाणी नाही म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. सो आपण सी जे काही विधान आहे ते वगळू शकतो, एलिमिनेट करू शकतो. ओके, आता आपल्याला योग्य विचारलेलं आहे. सो सी एलिमिनेट केल्याच्या नंतर ए बी सी, त्यानंतर या ठिकाणी परत सी आहे, त्याच्यामुळे हा देखील पर्याय गेला. या ठिकाणी परत सी आहे त्यानंतर, सो यामुळे पर्याय क्रमांक 2 देखील आपण एलिमिनेट करू शकतो. आता फक्त एकमेव पर्याय आपल्याला दिसून येतात, पर्याय क्रमांक ए आणि बी. ओके, आता पहिल्या आन्सर कीनुसार आयोग काय करेल तर ए आणि बी हे जे पर्याय आहे ते देऊ शकतो. ओके, आता ब जे विधान आहे तर ब विधानांचा व्यवस्थित विचार केला तर पॉंडिचेरीच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती उपराज्यपालाद्वारे केली जाते आणि त्यांची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतात. आता एक लक्षात ठेवायचं आहे, पॉंडिचेरी जे काही कलम 239 ए मध्ये देण्यात आलेलं आहे, सो त्या अनुषंगाने पॉंडिचेरीच्या संदर्भात एक लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी जे काही मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री असतो त्यांची नियुक्ती उपराज्यपाल करत नाही तर कोण करतात, उपराज्यपाल म्हणजे काय तर ॲडमिनिस्ट्रेटर ज्याला म्हटलं जातं, ॲडमिनिस्ट्रेटर जे
राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. ओके, सो या ठिकाणी जर असं स्टेटमेंट दिलेलं असते की पॉंडिचेरीच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे किंवा त्यांनी नामनिर्देशित किंवा त्यांच्या प्रतिनिधीद्वारे केली जाते, तर ते स्टेटमेंट या ठिकाणी आपण बरोबर गृहीत धरलेलं असतं. ओके, मात्र ब जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे की उपराज्यपालाद्वारे हे केले जाते. आता हा जो विधान आहे मित्रांनो, तर एकंदरीतच हे विधान एकंदरीत चुकीचं आहे. ओके, सो या ठिकाणी प्रेसिडेंट पाहिजे होतं किंवा राष्ट्रपती पाहिजे होतं. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी बी पर्याय जर आपण एलिमिनेट केलं तर बी पर्याय एलिमिनेट केल्याच्या नंतर कुठल्याही पर्यायामध्ये ओनली आपल्याला दिसून येत नाही. सो त्यामुळे हे जे प्रश्न आहे तर कॅन्सल होऊ शकतो, मोस्ट प्रोबेबल चान्स आहे. आता त्याचा एव्हिडन्स देखील तुम्हाला देतो, पुरावा. आता या ठिकाणी ऑल इंडिया रेडिओ जी गव्हर्नमेंट एकंदरीतच ब्रॉडकास्टिंग आहे, सो त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू हॅज अपॉइंटेड एन रंगास्वामी ॲज द चीफ मिनिस्टर ऑफ पुद्दुचेरी. ओके, सो थोडक्यात पॉंडिचेरीच्या संदर्भात हे म्हटलं गेलेलं आहे की पॉंडिचेरीच्या मुख्यमंत्रीपदी एकंदरीतच एन रंगास्वामी यांची नियुक्ती कोणी केली, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली. सो हे जे काही विधान आहे तर या विधानावरून आपल्याला स्पष्ट लक्षात येतो की ब जे स्टेटमेंट आहे ते ॲब्सोल्युटली काय आहे तर चुकीचं आहे. त्याच्यामुळे हा पहिलाच जो क्वेश्चन या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो कॅन्सल होण्याची दाट शक्यता आहे. ओके, सो त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो अतिशय एकंदरीतच सहज आपण हे जे प्रश्न आहे ते सॉल्व्ह करू शकलो असतो. खालीलपैकी कोणते विधान कलम 164 अंतर्गत येत नाहीत असं म्हटलं गेलेलं आहे. आता 164 भारतीय राज्यघटनेचा भाग 6 मधील एकंदरीतच जे काही मंत्रिमंडळाच्या संदर्भात जे दिलेलं आहे कलम 163 ते एकंदरीतच 67 पर्यंत. ओके, सो 67-68 पर्यंत. सो त्यामध्ये मंत्रिमंडळाच्या संदर्भात उल्लेख करण्यात आलेला आहे. आता 163 मध्ये काय दिलेलं आहे तर याच्यामध्ये मंत्रिमंडळाची नियुक्ती जी आहे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती कोण करतील तर राज्यपाल करतील. सो राज्यपाल नियुक्त मुख्यमंत्री सीएम प्लस जे काही सीएमच्या ॲडवाईजनुसार किंवा इतर मंत्र्यांची जी नियुक्ती आहे तर राज्यपालाद्वारे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार केली जाते. ओके, सो जे काही मिनिस्टर आहेत सो त्यांची नियुक्ती एकंदरीतच मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल करेल. सो अ आणि ब पर्याय क्रमांक 1 आणि 2 या ठिकाणी दोन्ही स्टेटमेंट योग्य आहे. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये काय दिलेलं आहे तर मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला सामूहिकरित्या जबाबदार असेल. ओके, सो बरोबर आहे, सामूहिकरित्या जबाबदार असेल. सो हे देखील कलम 164 मध्ये दिलं गेलेलं आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. याशिवाय एकूण मंत्र्यांची संख्या 15% असेल आणि मिनिमम मंत्र्यांची संख्या 12 असेल असं देखील जे 91व्या घटनादुरुस्तीनुसार 2003 नुसार एकंदरीतच प्रोव्हिजन करण्यात आलेलं होतं. सो त्यानुसार मंत्र्यांची संख्या देखील या 164 मध्ये दिला गेलेला आहे. त्यानंतर कुठलाही मंत्री एकंदरीतच कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसल्यास अशा वेळेस तो 6 महिनेपर्यंत काय असू शकतो तर मंत्रिपदावर असू शकतो. 6 महिन्यांच्या आतमध्ये त्याचा जो काही 6 महिन्यांचा कार्यकाळ संपण्याआधी त्याला कुठल्या तरी सभागृहाच्या आयदर मग ते विधान परिषद असो की विधानसभा असो, सो या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका सभागृहाचा सदस्य होणे बंधनकारक आहे. त्यानंतरच तो 6 महिन्यानंतर मंत्री म्हणून राहू शकतो. अदरवाईज त्याचे जे काही मंत्रिपद आहे ते रिकामा होऊ शकतो. ओके, सो हे या ठिकाणी कलम 64 मध्ये दिलं गेलेलं आहे. आता या ठिकाणी जे पर्याय क्रमांक 3 देण्यात आलेला आहे की राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतील. सो हे एकंदरीतच कलम 164 अंतर्गत येत नसून ते कलम किती 155 या कलमाअंतर्गत येतं. सो राष्ट्रपतीद्वारे नियुक्त कोण असतात तर राज्यपाल असतात कलम 155 नुसार. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 जे की 164 या कलमाअंतर्गत येत नाही. ओके, सो याच्या ठिकाणी दिलेला आहे. सो हा जो प्रश्न आहे तो इझिली आपण सॉल्व्ह करू शकलो असतो किंवा तुम्ही सॉल्व्ह केलेला असणार आहे. ओके, त्यानंतर अयोग्य कथने ओळखा. भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक संघराज्याच्या लेखाविषयीचे अहवाल संसदेसमोर सादर करेल. ब विधान आहे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक एखाद्या राज्याचा विषयीचे अहवाल राज्याच्या विधानमंडळासमोर सादर करेल. ओके, या ठिकाणी कीवर्ड काय आहे तर एक संसद आहे आणि एक राज्य विधिमंडळ आहे. ओके, आता भारतीय राज्यघटनेचा एकंदरीतच भाग 5 मधील कलम 148 अंतर्गत एकंदरीतच कॅग म्हणजेच काय तर भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक या संदर्भात जी काही तरतुदी आहेत ते करण्यात आलेले आहे. आणि कॅग काय करत असतो तर वेगवेगळे जे काही जमा खर्चाची तपासणी आहेत तर ते करून एकंदरीतच राष्ट्रपतीला केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये राज्य विधिमंडळाच्या संदर्भात खर्चाचं जे काही विश्लेषण असेल, ओके, सो लेखाविषयीचे जे अहवाल आहेत तर राज्य विधिमंडळामध्ये राज्यपालाला ते सादर करतात. ओके, सो या ठिकाणी जे विधान दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये
महालेखापरीक्षक संघ राज्याच्या लेखाविषयीचे अहवाल संसदेसमोर सादर करतील असं दिलं गेलेलं आहे किंवा सादर करेल असं दिलेलं गेलं. ॲक्च्युअलमध्ये ते संसदेत सादर करत नसतात, ते संसदेमध्ये असं प्रत्यक्ष जाऊन ते सादर करत नसतात, तर ते कुणाला सादर करत असतात तर राष्ट्रपतींकडे सादर करत असतात आणि राष्ट्रपती मग संसदेकडे एकंदरीतच सादर करतात किंवा संसदेपुढे ते मांडत असतात अहवाल. सो त्यामुळे या ठिकाणी पहिलं जे विधान आहे त्या ठिकाणी काय असणार आहे तर चुकीचं असणार आहे. सो अविधान चुकीचं आहे. ब विधान दिलं गेलेलं आहे की भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक एखाद्या राज्याचा लेखाविषयीचे अहवाल राज्याचं विधानमंडळ समोर सादर करेल. अगेन हे जे काही स्टेटमेंट आहेत तर ते देखील चुकीचं आहे. या ठिकाणी राज्यपाल पाहिजे होतं. ओके, सो त्यामुळे दोन्ही जे विधाने आहेत या ठिकाणी तर काय असणार आहे तर चुकीचं असणार आहे. त्यामुळे अ आणि ब दोन्ही विधाने अयोग्य. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो हे देखील इझिली तुम्ही सॉल्व्ह केलेलं असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते संविधान दुरुस्ती मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. आता मूलभूत कर्तव्यासंदर्भात जर आपण बघितलं तर मूळ संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश होता का तर नाही. सो 42व्या घटनादुरुस्तीनुसार 42व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्टनुसार एकंदरीतच जे 1976 झालं. सो स्वर्णसिंग समितीने एकंदरीतच शिफारस केल्यानुसार या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये काय करण्यात आलं तर फंडामेंटल ड्युटीज, ओके, FD म्हणजे फंडामेंटल ड्युटीज याचा समावेश करण्यात आला आणि त्यासाठी भाग 4A आणि कलम किती आहे कलम 51A मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. ओके, सो इतकं बेसिक आपल्याला माहीत असेलच. आता या ठिकाणी कोणती संविधान दुरुस्ती मूलभूत कर्तव्य संबंधित आहे असं म्हटलं गेलेलं आहे. सो 42वी घटनादुरुस्ती तर ऑफकोर्स येणार आहे. त्याच्यामुळे जे विधान या ठिकाणी दिलेलं आहे 42वी घटनादुरुस्ती याचा तर या ठिकाणी समावेश असणारच आहे. 44वी असणार आहे का तर नाही. 84वी या ठिकाणी नसून ते 86वी पाहिजे. 86वी जी काही घटनादुरुस्ती आहे तर ती एकंदरीतच 2002 मध्ये 86वी घटनादुरुस्ती करण्यात आलेली होती. सो 2002. ओके, आणि यामध्ये काय करण्यात आलं तर कलम 51A मध्ये एक नवीन जे काही 11वे जे कर्तव्य आहेत 11वे कर्तव्य. सो त्याच्यामध्ये जे काही पालक आहेत सो 6 ते 14 वर्ष वयोगटातील पालकांना एकंदरीतच आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयीची जी काही काळजी आहे सो त्याविषयी या ठिकाणी बेसिकली नमूद करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे 86वी घटनादुरुस्ती कायदा या ठिकाणी आपण समावेश करू शकतो. सो या ठिकाणी 42वी घटनादुरुस्ती आणि 86वी घटनादुरुस्ती आणि ड. सो आणि ड पर्याय कुठल्या पर्यायामध्ये दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो हे देखील प्रश्न इझिली सॉल्व्ह होऊ शकत होता. ओके, आता हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, सो याच्यामध्ये आयोगाने एक ट्रॅप आपल्याला दिलेला आहे आणि त्या ट्रॅपवर आय एम प्रेटी शुअर की बरेच लोक या ठिकाणी फसलेले असणार आहे. ओके, या ठिकाणी काय म्हटलं गेलेलं आहे तर अनुच्छेद 20 अंतर्गत किंवा अनुच्छेद 20 मध्ये अपराधाबद्दलच्या दोष सिद्धीबाबत संरक्षणाचा संबंधी योग्य कथने ओळखा असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी जे विधान दिलं गेलेलं आहे की एकाच अपराधाबाबत एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिली जाणार नाही. ऑफकोर्स बरोबर आहे. जे स्टेटमेंट आहे तर त्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हटलं जातो डबल जिओपार्डी. म्हणजे एखाद्या गुन्ह्यासंदर्भात एखाद्या व्यक्तीवर खटला चालू आहे आणि त्याच गुन्ह्यासंदर्भात दुसरा खटला दाखल करून घेता येणार नाही असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. जे एक्झॅक्टली किंवा अप्रोप्रिएटली काय असणार आहे तर योग्य असणार आहे. त्यानंतर ब विधान आहे कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीवर कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. म्हणजे तुम्ही संबंधित जे काही अधिकारी आहेत किंवा पोलीस अधिकारी आहेत सो एखाद्या व्यक्तीला फोर्सफुली म्हणू शकत नाही की हा गुन्हा कबूल कर. ओके, जरी त्याने केलेलं नसेल तरी अशा वेळेस त्याला त्या जे काही ॲक्युज पर्सन आहे तर त्या ॲक्युज पर्सनला फोर्सफुली असं म्हणतं किंवा फोर्सफुली त्याच्यावर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही हे दिलेलं आहे. ज्याला सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हटलं जातं. सो सेल्फ इन्क्रिमिनेशन करता येणार नाही. सो हे देखील या ठिकाणी काय असणार आहे तर योग्य असणार आहे, बरोबर असणार आहे. ओके, सो आणि ब जे स्टेटमेंट आहे ते दोन्ही बरोबर आहे. आता थर्ड स्टेटमेंट जे या ठिकाणी दिलं गेलेलं आहे जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेला जो काही कायदा आहे तर त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही. तसेच तो अपराध करण्याच्या वेळी आता लक्षात ठेवायचं आहे तसेच तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या
खाली जी काही शिक्षा करता आली असती तर त्यापेक्षा कमी शिक्षेस ती पात्र ठरवली जाणार नाही. आता या ठिकाणी कमी शिक्षेस म्हटलं गेलेलं आहे, म्हणजे एखादा व्यक्ती जर निर्दोष असेल सो त्याला कमी शिक्षा जर या अंतर्गत दिलं गेलेलं असेल की एखाद्या म्हणजे 5 वर्षाची शिक्षा दिली गेलेली आहे फॉर एक्झाम्पल त्या लॉमध्ये, की एक संबंधित गुन्हा एखाद्या व्यक्तीने केलेला आहे एखाद्या पर्टिक्युलर काळामध्ये आणि त्यानंतर भविष्यात त्याच्यावर जर त्या कायद्याअंतर्गत खटला झालेला असेल सो अशा वेळेस त्यामध्ये जी काही शिक्षा सांगितलेली असेल, ओके, सो शिक्षा जी काही त्या ठिकाणी सांगितलेली आहे सो त्यापेक्षा शिक्षा कमी शिक्षेस ती पात्र ठरवली जाणार नाही. म्हणजे काय, तर त्यापेक्षा अधिक शिक्षा होऊ शकतो. म्हणजे खटला तर ऑलरेडी फार जुना आहे, ओके. म्हणजे समजा 2011 मध्ये एखादा क्राईम घडलेला असेल आणि त्याचा विचार 2024 मध्ये करण्यात येत असेल, 2026 मध्ये करण्यात येत असेल, सो अशा त्या व्यक्तीच्या संदर्भात जर आपण बघितलं तर तो वयस्कर झालेला असेल, समजा 50 वर्षाच्या व्यक्तीवर जर गुन्हा झालेला असेल 2011 मध्ये, तर तो 2026 येईपर्यंत किती वर्षाचा झालेला असेल, ओके. सो अशा वेळेस त्या व्यक्तीची जी काही शारीरिक क्षमता आहे तर ती काय झालेली असेल, कमी झालेली असेल. अशा वेळेस न्यायव्यवस्था काय करेल, तर त्याची जी काही शिक्षा आहे ती कमी करू शकते, ओके. या ठिकाणी न्यायव्यवस्था काय म्हटलं गेलेलं आहे, कमी करू शकेल. मात्र या ठिकाणी जे काही स्टेटमेंट आहे तर त्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे की कमी शिक्षेस ती पात्र ठरवली जाणार नाही. कमी शिक्षेस ती पात्र ठरवली जाणार नाही. म्हणजेच या ठिकाणी जे तुम्ही इंग्लिशमध्ये तुमच्याकडे असेल आन्सर एकंदरीतच क्वेश्चन पेपर, तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे पेनल्टी स्मॉलर दॅन म्हटलं गेलेलं आहे, स्मॉलर दॅन, ओके. सो सब्जेक्टेड नॉर बी सब्जेक्टेड टू पेनल्टी स्मॉलर दॅन म्हटलं गेलेलं आहे. सो या ठिकाणी हे जे स्टेटमेंट आहे तर त्या ठिकाणी हा जो स्टेटमेंट आहे तर ते चुकीचं आहे, ओके. सो का चुकीचं आहे तर ते मी तुम्हाला सांगतो, ओके. सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक ए आणि बी. आपल्याला काय विचारलेलं होतं, योग्य विचारलेलं होतं. सो या ठिकाणी ए आणि बी म्हणजे पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कलम 20 मध्ये जे काही अपराधाच्या दोष सिद्धीपासून संरक्षण जे दिलं गेलेलं आहे त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन ऑफ फॉर ऑफेन्सेस, ओके. आता या ठिकाणी जे तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं होतं तर तेच या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलं गेलेलं आहे. काय म्हटलं गेलेलं आहे, नो पर्सन शॅल बी कन्व्हिक्टेड ऑफ एनी ऑफेन्स एक्सेप्ट फॉर अ व्हायलेशन ऑफ लॉ इन फोर्स ऑफ टाईम. ज्यावेळेस तो कायदा अंमलात असेल तर त्या कायद्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही वेळी त्याच्यावर कुठल्याही कन्व्हिक्टेडचे ऑफेन्स त्याला कन्व्हिक्शन ठरवण्यात येणार नाही, ओके. ऑफ द कमिशन ऑफ दॅट ॲक्ट चार्ज ॲज अन ऑफेन्स नॉट सब्जेक्टेड टू पेनल्टी ग्रेटर दॅन म्हटलं गेलेलं आहे. आता तुम्ही परत तुमचं जे काही क्वेश्चन पेपर आहे तर त्याच्यामध्ये चेक करा, त्या ठिकाणी नॉर काय म्हटलेलं आहे, नॉर सब्जेक्टेड टू स्मॉलर दॅन म्हटलं गेलेलं आहे आणि ॲक्च्युअल कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय म्हटलं गेलेलं आहे तर नॉर पेनल्टी टू ग्रेटर दॅन, म्हणजे यापेक्षा जास्त शिक्षा होणार नाही म्हटलं गेलेलं आहे. आणि आपल्या या प्रश्नामध्ये काय गेलेलं आहे तर त्यापेक्षा कमी शिक्षा होणार नाही म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यामुळेच क जे विधान आहे किंवा सी जे विधान आहे त्या ठिकाणी काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. आय होप बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वरीलपैकी सर्व, कारण थोडं वाचायला देखील लेंदी आपल्याला दिसून येतो त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व मारण्याची शक्यता जास्त आहे, ओके. चुकलं जरी असेल तरी बऱ्यापैकी बऱ्याच लोकांचे चुकलेलं असणार आहे, त्याच्यामुळे डोंट वरी. सो हा जो प्रश्न आहे तो थोडा विचार करण्यासारखा होता, ओके. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी काय दिलेलं आहे तर मोठ्या संख्येने आदिवासी लोकसंख्या असलेल्या डॅश राज्यातील मंत्रिमंडळाला आदिवासी व्यवहारांसाठी एक मंत्री समाविष्ट करण्याचे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. थोडक्यात कोणत्या राज्यामध्ये आदिवासी मंत्री नियुक्त केले जातात या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे कॉन्स्टिट्यूशननुसार, ओके. आदिवासी मंत्री तर एक लक्षात ठेवायचं आहे, 4 राज्यामध्ये आदिवासी मंत्री नियुक्त केले जातात. कोणकोणते राज्य आहेत तर मध्य प्रदेश, ओके. त्यानंतर दुसरा आहे छत्तीसगड, तिसरा आहे झारखंड आणि चौथं जे काही स्टेटमेंट आहे तर चौथं कोणतं राज्य आहे तर ओडिसा, ओके. ओडिसा. आता 4 राज्य तुम्ही शोधा या ठिकाणी दिलेलं आहे का. महाराष्ट्रात केला जातो का तर महाराष्ट्रामध्ये आदिवासी मंत्री असं सच स्पेसिफिकली करत नाही, ओके. सो जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी असणार नाही, म्हणजे अपर्याय जर आपण अपर्याय असणारा ऑप्शन बघितलं तर या ठिकाणी 1 आणि 4 आपण एलिमिनेट करू शकतो. तामिळनाडूमध्ये देखील केलं जात नाही, सो तामिळनाडू देखील येत नाही. ओरिसा म्हणजे ओडिशामध्ये केला जातो, एक आदिवासी व्यवहारांसाठी स्वतंत्र मंत्री असतो. मध्य प्रदेशमध्ये असतो, पंजाबमध्ये असतो का, सो पंजाबमध्ये असत नाही. आता या ठिकाणी जे बिहार दिलेलं आहे तर बिहार दिलेलं आहे आयोगाने. मूळ राज्यघटनेमध्ये बिहार हे जे काही प्रोव्हिजन्स आहेत तर त्याचा समावेश होता, ओके. लक्षात काय ठेवायचं आहे तर मूळ राज्यघटनेमध्ये जेव्हा च्या संदर्भात आदिवासी मंत्री नियुक्त करण्यात येईल किंवा या संदर्भात जेव्हा चर्चा होती तर त्यावेळेस बिहार राज्यामध्ये जे
झारखंड राज्य आणि आताचे जे काही झारखंड आहे तर त्यावेळेस बिहारचा पार्ट होता, त्याच्यामुळे बिहारचा समावेश करण्यात आलेला होता. मात्र आता जवळजवळ जे काही आदिवासी लोकसंख्या आहे बिहारमध्ये ते कमी झालेली आहे, तर त्यामुळे काय करण्यात आलं, तर 94व्या घटनादुरुस्तीनुसार 2006 मध्ये आदिवासी मंत्री जे काही अनिवार्यपणे नियुक्त करण्यासंदर्भात जे दिलेलं होतं, तर ते जे काही प्रोव्हिजन्स आहेत तर यावरून काय करण्यात आलं, तर बिहारला वगळण्यात आलं आणि त्याऐवजी झारखंडकडे म्हणजे झारखंडमध्ये ते जे काही प्रोव्हिजन्स आहे की अनिवार्यपणे एक आदिवासी मंत्री व्यवहारासाठी आदिवासी मंत्री असेल ते झारखंडकडे गेले आहे. या ठिकाणी जर आपण बिहारचा विचार केला नाही तर अगेन हे जे प्रश्न आहेत ते काय काय होऊ शकतो, कॅन्सल होऊ शकतो. पण आयोग असं करणार नाही. सो आयोग काय करेल, तर एकतर 3 नंबरचा पर्याय देईल किंवा जर तुम्ही आताचं जे काही कंटेक्स्टमध्ये बघितलं तर हे जे प्रश्न आहेत ते अगेन काय होऊ शकतो, कॅन्सल होऊ शकतो. ओके, सो या ठिकाणी 4 लक्षात ठेवायचं आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिसा. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. 2000 एकंदरीतच 2000 बिहार आणि काय तर झारखंड असे 2 स्वतंत्र राज्य झालेले आहे. बिहारपासून झारखंड वेगळं झाले. त्याचवेळी उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड आणि मध्य प्रदेशमधून छत्तीसगड हे जे काही राज्य आहेत तर स्वतंत्रपणे निर्माण झालेली होती. सो त्याच्यामुळे या ठिकाणी पहिल्या अँसरकीनुसार CDE देईल. जर आपण क्लेम केला आताच्या कॉन्टेक्स्टमध्ये तर या ठिकाणी हे जे काही क्वेश्चन आहे ते आयोग कॅन्सल करू शकतो, पण मला पर्सनली वाटत नाही की आयोग कॅन्सल करेल. ओके, सो एनिवेज पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न एकंदरीतच क्वेश्चन नंबर 42. या ठिकाणी कलम 19 अंतर्गत कशाची हमी दिलेली नाही म्हटलं गेलेलं आहे. ओके, कशाची हमी दिली गेलेली नाही. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, शांततेत शस्त्रांसह एकत्र येण्याचा अधिकार, संघटना आणि संघ किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार, भारताच्या संपूर्ण प्रदेशात मुक्तपणे फिरण्याचा अधिकार. तुमच्या लक्षात आलेलंच असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर काय असणार आहे, तर पर्याय क्रमांक 2 शांततेत निशस्त्रासह म्हणजे शस्त्राविना किंवा निशस्त्र एकत्र येण्याच्या शस्त्रांसह येतील तर मग भांडण होतील. भांडण झाल्यावर किंवा काही त्या ठिकाणी अनसोशल एलिमेंट्स जे आहेत तर ते एकंदरीतच त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात. त्याच्यामुळे निशस्त्रासह किंवा निशस्त्रीकरणाच्या माध्यमातून एकत्र येऊ शकतात असं कलम 19 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी कशाची हमी नाही, तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो व्यवस्थित काळजीपूर्वक जर तुम्ही रीड केलेलं असेल तर तुमचा प्रश्न योग्य पद्धतीने सॉल्व्ह झालेलाच असणार आहे. त्यानंतर या प्रश्नाच्या संदर्भात म्हणतो हा एक प्रश्न आहे की कॅन्सल होऊ शकतो. ओके, त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर संघराज्य संविधान समिती, वित्त व स्टाफ समिती, मूलभूत हक्क समिती आणि सुकाणू समिती. या ठिकाणी जर आपण बघितलं तर सर्वात आधी मूलभूत हक्क समिती किंवा फंडामेंटल राईट समितीच्या संदर्भात जर ओके, सो फंडामेंटल राईट म्हणजे काय, तर मूलभूत हक्क. ओके, फंडामेंटल राईट कोण होते, तर सरदार वल्लभभाई पटेल. आणि मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, तर JB कृपलानी. त्या ठिकाणी एकंदरीतच जे काही प्रमुख समित्या होत्या तर त्या अनुषंगाने ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे सी जे काही आहे या ठिकाणी दिलेलं की मूलभूत हक्क समिती, तर सरदार वल्लभभाई पटेल याला योग्य जोडी लागणार. आता सी ला 1 नंबरची जोडी जर आपण बघितली तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसून येतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 4 आपण एलिमिनेट करू शकतो. ओके, त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितले तर संघराज्य संविधान समिती. ओके, सर्वांनाच माहीत असेल संघराज्य संविधान समिती पंडित जवाहरलाल नेहरू, म्हणजे ला 3 नंबरची जोडी. आता ला 3 नंबरची जोडी असणारा पर्याय एकमेव पर्याय आपल्याला दिसून येतो पर्याय क्रमांक 3. ओके, आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे प्रश्न आहे ते का कॅन्सल होऊ शकतो, या ठिकाणी दिलेलं आहे वित्त व स्टाफ समिती आणि सुकाणू समिती, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, तर वित्त व स्टाफ समिती म्हणजे फायनान्स अँड स्टाफ कमिटीज. आता हे जे काही स्क्रीनशॉट जे दिलेलं आहे ते एकंदरीत संसदेच्या किंवा पार्लमेंटच्या वेबसाईटवरून घेण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता फायनान्स अँड स्टाफ कमिटीचे अध्यक्ष कोण होते, राजेंद्र प्रसाद. आणि स्टिअरिंग कमिटीचे अध्यक्ष कोण होते, राजेंद्र प्रसाद. ओके, ज्याला सुकाणू समिती म्हटलं गेलेलं आहे. आता जर तुम्ही वित्त व स्टाफ समितीला राजेंद्र प्रसाद लावलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये जे दिलेलं आहे ते बरोबर असणार आहे. मात्र सुकाणू समिती डॉक्टर KM मुन्सी असणार आहे का, तर KM मुन्सी ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटीचे एकंदरीत अध्यक्ष होते. ते स्टिअरिंग कमिटीचे नव्हे तर कशाचे होते, तर ऑर्डर ऑफ बिझनेस समिती, दैनंदिन कामकाज समिती जी होती तर त्याचे अध्यक्ष होते KM मुन्सी. या ठिकाणी जर आपण यानुसार विचार केला तर या ठिकाणी जे 4 नंबर दिलेला आहे तर ते तर म्हणजे चुकीचं असणार आहे. एकंदरीत जर आपण विचार केला की स्टिअरिंग कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते, सो सुकाणू समितीला अगेन राजेंद्र प्रसाद लागेल असं पर्याय या ठिकाणी दिलेलं नाही. त्याच्यामुळे
सुकाणू समिती आणि वित्त व स्टाफ समिती या दोन्हीचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद होते. ओके. के एम मुन्शीच्या संदर्भात दैनंदिन कामकाजासंदर्भात जी समिती होती तर त्याचे अध्यक्ष होते. आयोग पहिल्या आन्सर कीनुसार काय आन्सर देईल तर पर्याय क्रमांक 3 देईल. ओके. मात्र लक्षात काय ठेवायचं आहे तर याच्यामध्ये हे जे काही क्वेश्चन आहे ते डेफिनेटली कॅन्सल होऊ शकतो. ओके. सो स्क्रीनशॉट देखील तुम्ही पार्लमेंटच्या याच्यातून तुम्ही घेऊ शकता. ओके. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 पहिल्या आन्सर कीनुसार देईल, मात्र हे जे प्रश्न आहे ते कॅन्सल होऊ शकतो. ओके. सो 2 प्रश्न फॉर्मली कॅन्सल होऊ शकतो. त्यानंतर तिसरा जो प्रश्न या ठिकाणी प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी योग्य विधाने किंवा कथने ओळखा. आता विधानसभेचे अध्यक्ष च्या संदर्भात एकंदरीतच त्यांना पदावरून दूर करण्यासंदर्भात दिलं गेलेलं आहे. सो कॉन्स्टिट्यूशनमध्ये कलम 179 अंतर्गत त्यांना एकंदरीतच विधानसभेचे जे काही अध्यक्ष असतात, नॉट सदस्य, अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष असतात, तर त्यांना त्यांच्यावर एकंदरीतच विशेष म्हणजे म्हणण्यापेक्षा प्रभावी बहुमताने आपण त्यांना पदावरून बाहेर करू शकतो किंवा पदावरून दूर करू शकतो. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे विधानसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून धारण करणारा एकंदरीतच जे काही सदस्य किंवा विधानसभेच्या त्यावेळेच्या सर्व सदस्यांचा बहुमताने पारित झालेल्या विधानसभेच्या ठरावाद्वारे त्या पदावरून दूर केल्या जाऊ शकेल असं जे दिलं गेलेलं आहे तर ते या ठिकाणी योग्य आहे. थोडक्यात या ठिकाणी काय म्हटलं गेलेलं आहे तर जे काही स्पीकर किंवा डेप्युटी स्पीकर आहेत तर ते लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये त्यावेळेस विधानसभेमध्ये जितके उमेदवार किंवा एकंदरीतच जितके सदस्य उपस्थित आहेत तर त्या सदस्यांच्या एकूण बहुमताने एकंदरीतच मेजॉरिटी आणि काय करू शकतो तर आपण पदावरून विधानसभेच्या अध्यक्षांना दूर करू शकतो. फॉर एक्झाम्पल लेट सपोज की विधानसभेमध्ये 288 सदस्य आहेत, मात्र त्या दिवशी एकंदरीत ज्या दिवशी आपल्याला विधानसभेच्या अध्यक्षांविरुद्ध किंवा उपाध्यक्षांविरुद्ध एकंदरीत पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव किंवा ठराव मांडलेला होता तर त्या दिवशी केवळ 200च जे काही सदस्य आहेत तर उपस्थित होते. तर आता 288चा विचार करण्यात येणार नाही, तर 200 जे काही सदस्य आहेत तर त्यांचा विचार करण्यात येईल. 200 पैकी 101 जरी सदस्यांनी एकंदरीतच प्रस्तावाच्या बाजूने त्यांच्या विरोधात जे काही प्रस्ताव मांडलेला असेल आणि प्रस्तावाच्या बाजूने मंजुरी दिली तर अशा वेळेस ते जे काही प्रस्ताव आहे विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करण्याचा तर ते काय होऊ शकतो तर पारित होऊ शकतो आणि त्या अध्यक्ष किंवा उपाध्यक्षाला पदावरून दूर केले जाऊ शकतो. यालाच काय म्हटलं जातं इफेक्टिव्ह मेजॉरिटी. ओके. ज्याला प्रभावी बहुमत म्हटलं जातो आहे. ओके. सो प्रभावी बहुमत. सो या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट या ठिकाणी काय असणार आहे तर योग्य असणार आहे. त्यानंतर अनुच्छेद 179 या अंतर्गत खंड सी मध्ये जे काही प्रयोजनार्थ असणारा कोणताही ठराव तो मांडण्याचा उद्देश असल्याबद्दल निदान 14 दिवसांची नोटीस देण्यात आल्याखेरीज मांडला जाणार नाही. थोडक्यात या ठिकाणी काय दिले गेले तर नो रिझोल्युशन फॉर द पर्पज ऑफ आर्टिकल 179 clause C shall be moved unless at least 14 days notice had given of the intention to move the resolution. म्हणजे थोडक्यात काय तर अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या विरुद्ध जेव्हा आपल्याला ठराव मांडायचा असतो त्यांच्या विरुद्ध तर त्यांना आगाऊ 14 दिवसाची नोटीस द्यावी लागते. त्या ठिकाणी हे जे काही स्टेटमेंट आहे तर ते दोन्ही स्टेटमेंट काय असणार आहे तर योग्य असणार आहे. ओके. सो आणि दोन्ही स्टेटमेंट काय आहे योग्य आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तर पुढच्या प्रश्नामध्ये नागरिकत्वाच्या संदर्भात सिटिझनशिपच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. संविधानाचा प्रारंभी सुरुवातीला जे काही कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काही प्रोव्हिजन करण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. संविधानाचा प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात त्या व्यक्तीचा अधिवास आहे आणि काय आणखी काही प्रोव्हिजन्स जे दिलेले आहेत. सो अशी व्यक्ती भारतीय नागरिक असेल. सो या संदर्भात जे दिलेलं आहे स्टेटमेंट. सो ज्या भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीचा अधिवास आहे प्रारंभी संविधानाच्या प्रारंभी लागू होताना त्यासोबतच जी भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये जन्मलेली आहे सो त्याला एकंदरीतच काय मिळेल तर सिटिझनशिप मिळेल, नागरिकत्व मिळेल. बरोबर आहे. स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण पर्याय क्रमांक 2 एलिमिनेट करू शकतो कारण आपल्याला योग्य विचारलेलं आहे. ओके. त्यानंतर जिच्या मातापित्यापैकी कोणतीही एक भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये जन्मले होते. ओके. सो हे देखील योग्य आहे. संविधानाचा लागू होताना एकंदरीतच एखाद्या व्यक्तीची जी काही आई वडिलांपैकी कोणीतरी जर भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये जन्मलेलं असेल सो अशा वेळेस काय करण्यात येईल तर त्या व्यक्तीला देखील भारतीय नागरिक समजण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर तिसरं जे दिलेलं आहे की जी अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी किमान 7 वर्षे. ओके. या ठिकाणी नोटीस करा किमान 7 वर्षे जे दिलेलं आहे सो किमान 7 वर्षे इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये सामान्यतः निवासी असणे
अपेक्षित आहे, सो अशा व्यक्तीला नागरिकत्व मिळेल का? आता कॉन्स्टिट्यूशनमध्ये जर संविधानात तुम्ही गेलं तर या ठिकाणी जे सिटिझनशिप संदर्भात पार्ट 2 मध्ये दिलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कलम 5 मध्ये हे देण्यात आलेलं आहे. नागरिकत्व, भारतीय नागरिकत्व कोणाला मिळेल किंवा भारतीय नागरिक म्हणून कोण समजले जातील. ओके, सो याच्यामध्ये हू वॉज बॉर्न इन द टेरिटरी ऑफ इंडिया जे पहिल्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे ॲज इट इज उचललं गेलेलं आहे इथून. त्यानंतर परत ब दिलेला आहे आयदर ऑफ हुज पॅरेंट्स, म्हणजे एखाद्या पालकांपैकी, म्हणजे या ठिकाणी जे दिलेलं आहे की जिच्या माता पित्यांपैकी कोणीही एक भारताच्या क्षेत्रात जन्मले असेल, आयदर ऑफ म्हणजे कोणीही एक. ओके, सो तिला देखील सिटिझनशिप देण्यात येईल. आणि हू हॅज बीन ऑर्डिनरीली रेसिडेंट इन द टेरिटरी ऑफ इंडिया फॉर नॉट लेस दॅन 5 इयर्स. ओके, या ठिकाणी काय दिलेलं आहे तर 5 इयर्सच्या संदर्भात दिलेलं आहे, 5 वर्ष, आणि तेच आपल्याला या ठिकाणी पाहिजे होतं. सो 5 इयर्स इमिजिएटली प्रिसिडिंग सच कमेन्समेंट शॅल बी सिटिझन्स ऑफ इंडिया. ओके, सो या ठिकाणी जे दिलेलं आहे की 7 इयर, सो 7 इयर या ठिकाणी चुकीचं आहे, तर ते किती असायला पाहिजे होतं 5 वर्ष. ओके, सो त्यामुळे सी जे विधान आहे तर सी विधान या ठिकाणी काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. आपल्याला योग्य विचारलेलं होतं, सो अ आणि ब पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो ते एक लक्षात घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर या एकंदरीतच पंचायत राज संदर्भात आणि विशेषतः राज्यामध्ये जे काही पंचायत राज संदर्भात जी काही समिती गठीत करण्यात आलेली होती, तर याआधी मी देखील एकंदरीतच टेलिग्रामवर जे काही स्क्रीनशॉट आहे किंवा एक्सेल शीटवर जे काही केंद्र पातळीवर आणि राज्य पातळीवर जे काही पंचायत राज संदर्भात जे काही समित्या स्थापन झालेल्या होत्या तर ते शेअर केलेलं होतं. सो त्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्ही बघू शकता वसंतराव नाईक समिती कधीची आहे तर 1960ची आहे वसंतराव नाईक समिती. म्हणजे ओला 2 नंबरची जोडी लागेल. सो ओला 2 नंबरची जोडी असणारा पर्याय जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये आहे. अशोक मेहता समिती एकंदरीतच कधीची आहे तर 1977ची आहे, जी केंद्रीय पातळीवरील समिती आहे. ओके, सो बळवंतराय मेहता समितीनंतर अशोक मेहता समिती 1977ची. सो बोला 1 नंबरची जोडी. सो दोन्ही पर्यायामध्ये दिसून येतं. त्यानंतर बोंगीरवार समिती, अरुण बोंगीर, एकच मिनिट. त्यानंतर पी बी पाटील समिती जर आपण बघितलं तर पी बी पाटील समिती जी आहे ते एकंदरीतच 1984 मधली आहे. सो पी बी पाटील समिती 1984, 18 जून 1984. सो डेट देखील या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. सो डीला 3 नंबरची जोडी. सो डीला 3 नंबरची जोडी मी तुम्हाला कालच्या जे काही आधी सांगितलेलं होतं शुक्रवारी की पेपर सॉल्व करत असताना जोड्याला वगैरे विचारलेलं असेल तर ते शेवट जे आहेत तर त्या शेवटच्या पर्यायापासून, म्हणजे या ठिकाणी जे काही पी बी पाटील समिती तुम्हाला जर माहीत असलं असतं तरी तुम्ही योग्य ॲन्सरपर्यंत 1984 मध्ये जी स्थापन झाली आहे तर ते योग्य प्रकारे जोड्या लावू शकलेलं असतं. ओके, सो या ठिकाणी पी बी पाटील समिती 1984 आणि पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. बोंगीरवाड समिती, आता 2 बोंगीरवाड समिती स्थापन झालेल्या होत्या, एक प्रशासकीय संदर्भात आणि पंचायत राज संदर्भात, जी अरुण बोंगीरवाड समिती म्हटलं जातो. आणि त्याआधी जी काही लना बोंगीरवाड समिती होती जी एकंदरीत 1970 मध्ये स्थापन झालेली होती. ओके, सो 1970 मध्ये लना बोंगीरवाड समिती 2 एप्रिल 1970ला, सो लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी 26 फेब्रुवारी दिला गेलेला आहे. ओके, सो निवेस 2 एप्रिलच्या संदर्भात बोंगीरवाड समिती 1970. सो या ठिकाणी सीला काय तर 4 नंबरची जोडी योग्य लागेल. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच अगेन पंचायत राजच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. पंचायत राजचे हा एक प्रश्न आपण बघितला. ओके, सो त्यानंतर हा दुसरा प्रश्न पंचायत राजवर. 73व्या घटनादुरुस्ती कायदा 1992 मधील खालीलपैकी कोणत्या अनिवार्य तरतुदी आहेत, जे काही कंपल्सरी प्रोव्हिजन जे म्हटलं जातो, कंपल्सरी. ओके, सो कंपल्सरी प्रोव्हिजनच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. गावामध्ये किंवा गावाच्या समूहामध्ये ग्रामसभेचे आयोजन करणे. ओके, ब आहे गाव तालुका आणि जिल्हा पातळीवर पंचायत राज संस्था स्थापन करणे. ग्रामस्तरावर ग्रामसभेला अधिकार व कार्य बहाल करणे. नंतर पंचायत राज संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी किमान वय 21 वर्ष असणे. सो या ठिकाणी जर आपण अनिवार्य तरतुदी बघितली तर अनिवार्य तरतुदीमध्ये कोणकोणत्या तरतुदींचा समावेश होतो, तर एक आहे, मी एक लिस्ट देखील तुम्हाला लिहून देतो, तर तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. ओके, सो ग्रामसभेचे आयोजन करणे अनिवार्य तरतूद आहे. त्यासोबतच जी काही त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्थापन करणे, त्रिस्तरीय. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर पंचायत राज संस्था म्हणजे त्रिस्तरीय. सो हे देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. सो 1 आणि 2 अनिवार्य तरतुदी आहेत. त्यानंतर तिसरं जे तरतूद आहे या ठिकाणी तर ते काय तर थेट निवडणूक.
थेट निवडणुकीच्या संदर्भात थेट निवडणूक जी काही एकंदरीतच ग्रामपंचायत पातळीवर जे सदस्य आहेत, तसेच सरपंच आहे, सरपंचाची जी काही निवड आहे ती अल्टरनेट होत असते. या ठिकाणी आपल्याला लक्षात काय ठेवायचं, जे काही सदस्य असतात तर त्यांची थेट निवडणूक म्हटलं गेलेलं आहे. जे काही प्रमुख असतात तर त्यांच्या संदर्भात असं मॅन्डेटरी नाही. ओके, सो थेट निवडणूक हे देखील या ठिकाणी काय असणार आहे, तर मॅन्डेटरी किंवा कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर चौथं जे काही आहे तर त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, किमान वय एखाद्या व्यक्तीला या पंचायत राज इन्स्टिट्यूशनमध्ये निवडणूक लढवायची आहे तर 21 वर्ष वय असणे अपेक्षित आहे. त्यानंतर आणखी काय आहे, तर याच्यामध्ये SC ST आरक्षण, SC ST यांना आरक्षण हे देखील तरतूद या ठिकाणी काय आहे, तर कंपल्सरी आहे. महिलांसाठी 33% आरक्षण. ओके, सो महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये 50% आरक्षण आहे. सो कॉन्स्टिट्यूशनमध्ये 33% आरक्षण. आणि कार्यकाळ साधारणतः जे काही पंचायत राज इन्स्टिट्यूशन आहे तर त्यांचा कार्यकाळ किती असेल, तर 5 वर्ष. सो 5 वर्षाचा कार्यकाळ सदस्यांचा नाही, तर ते जे काही एकंदरीतच जे पंचायत राज ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल, सो यांचा कार्यकाळ किती असेल सदस्यांचा, म्हणजे त्यांचा जे काही इन्स्टिट्यूशन आहे त्यांचं, तर 5 वर्ष. जे काही प्रमुख असतात सो प्रमुखांचं जे काही कार्यकाळ आहे ते व्हॅरी करू शकतो. ओके, सो ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाचा कार्यकाळ 5 वर्ष आहे, मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जे काही प्रमुख असतात तर त्यांचा 2.5 वर्षांचा कार्यकाळ असतो. ओके, सो हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सो ही काही अनिवार्य तरतुदी आहेत तर या ठिकाणी दिले गेलेलं होतं. आता ऐच्छिक जे आहेत, सो ऐच्छिकमध्ये एकतर अधिकार व कार्य बहाल जे काही पंचायत राज इन्स्टिट्यूशनला आहे त्या ठिकाणी ऐच्छिक जे दिलेलं आहे तर ते एकंदरीतच सी जे विधान आहे तर ते ऐच्छिक कार्य आहे, ते कंपल्सरी नाही, अनिवार्य नाही. त्याच्यामुळे सी जर आपण वगळलं तर सी असणारा पर्याय जर वगळल्याच्या नंतर आपल्याला जेवढा योग्य पर्याय मिळतो आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि ड. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे. या व्यतिरिक्त मागासवर्गीयांना आरक्षणाची तरतूद देणे. ओके, सो हे एक आहे. याच्यामध्ये मागासवर्गीय म्हणजे इतर मागासवर्गीयांना आरक्षण देणे. त्यासोबतच वेगवेगळ्या करांची एकंदरीतच कर लावण्याच्या संदर्भात हे देखील ऐच्छिक तरतुदी आहे. याच्यामध्ये आणखी एक लक्षात काय ठेवायचं आहे अनिवार्य तरतुदीमध्ये, तर राज्य निवडणूक आयोग एकंदरीतच राज्य निवडणूक आयोग स्थापन करणे, स्टेट इलेक्शन कमिशन. ओके, त्यासोबतच जे काही राज्य वित्त आयोग आहे, स्टेट फायनान्स कमिशन, सो ते देखील काय आहे, तर अनिवार्य तरतुदी आहे. सो एक लक्षात ठेवायचं. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्य विधानसभांमध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागा नाही, असा प्रश्न या ठिकाणी दिला गेलेला आहे. आता हा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न एकंदरीतच सध्याच्या कंटेक्स्टमध्ये बघितलं तर डिलिमिटेशन कमिशनच्या संदर्भात जे काही गोवामध्ये प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे, अद्याप ते मंजूर झालेलं नाही, मात्र प्रस्ताव जे मांडण्यात आलेला आहे तर त्यानुसार गोव्यात जर आपण बघितलं तर एका जागेची तरतूद करण्यात आलेली आहे, मात्र ते लागू व्हायचंच आहे. त्याच्यामुळे आपण गोव्याच्या या ठिकाणी जी तरतूद करण्यात आलेली आहे, सुरुवातीला गोव्यामध्ये काय अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागा नव्हतं. ओके, सो जर आपण प्रश्नाचा विचार केला तर प्रश्नात काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य विधानसभांमध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागा नाही, तर कोणत्या राज्यांमध्ये अनुसूचित जमातीसाठी राज्य म्हणजे आरक्षित जागा नाही. तामिळनाडूमध्ये लक्षात ठेवायचं 2 आहे, उत्तर प्रदेशमध्ये देखील 2 आहे, पंजाबमध्ये आहे का, तर पंजाबमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे बी आपल्या पर्यायामध्ये असायला पाहिजे. सो ए आपण वगळू शकतो, सी देखील आपण वगळू शकतो. ओके, सो सी वगळल्याच्या नंतर एकमेव आपल्याला पर्याय मिळतो पर्याय क्रमांक बी आणि डी. गोव्यामध्ये नाही आहे. गोव्यामध्ये सध्या जे काही डिलिमिटेशन कमिशनचे संदर्भात किंवा डिलिमिटेशन विधानसभेच्या संदर्भात प्रस्तावित आहे 2025ची, तर त्याच्यामध्ये एक जे काही सीट आहे तर ते ST साठी असेल अशी तरतूद आहे, मात्र ते अद्याप लागू व्हायचं आहे. त्याच्यामुळे गोव्याचा या ठिकाणी विचार करता येणार नाही. सो अर्ली कंटेक्स्टमध्ये सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो या 2 राज्यांमध्ये आपल्याला दिसून येत नाही. या व्यतिरिक्त सर्वाधिक जे काही जर आपण महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्रामध्ये SC जागा किती आहेत विधानसभेमध्ये, तर SC साठी जागा शेड्यूल कास्टचे 29 आणि ST साठी 25 जागा आहेत. तर सर्वाधिक कुठे आहे, तर मध्य प्रदेशच्या एकंदरीत विधानसभेमध्ये 47 जागा आहेत एकंदरीतच या अनुसूचित जमाती समुदायासाठी. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 मुख्यमंत्री आणि त्यांच्या जे काही जोड्या आहेत. आता मागच्याच वेळेस एकंदरीत कंबाईन गडब पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळासंदर्भात प्रश्न विचारलेला होता की सर्वाधिक कार्यकाळ महाराष्ट्रात एकंदरीतच कोणत्या मंत्र्यांना सर्वाधिक कार्यकाळ लाभलेला होता, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. सो त्याचा जर तुम्ही सुरुवातीला व्यवस्थित अभ्यास केलेला असणार आहे तर हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो त्या प्रश्नावरूनच हा जो प्रश्न आहे तो फ्रेम करण्यात आलेला असावा. ओके, आता या ठिकाणी जे दिलेलं आहे शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मनोहर जोशी आणि सुधाकर नाईक.
सो सर्वात लक्षात काय ठेवायचं, शंकरराव चव्हाण. सो शंकरराव चव्हाण यांचा कार्यकाळ जर आपण बघितलं तर 1975 ते 77 हा त्यांचा कार्यकाळ होता. वसंतदादा पाटील. सो वसंतदादा पाटील हे 2 टर्मसाठी एकंदरीतच मुख्यमंत्री झालेले होते. सुरुवातीला सॉरी एकच मिनटं. एक मिनटं थोडा ठीक आहे आपण. सो वसंतदादा पाटीलच्या संदर्भात जर आपण बघितलं तर या ठिकाणी 1975 वसंतदादा पाटीलच्या संदर्भात 1977 ते 78 हा या ठिकाणी सो एकच मिनटं थोडासा. यांचा जो काही कार्यकाळ होता तर 2 टर्मसाठी ते निवडून गेलेले होते. एक तर 1975 ते 77 वसंतदादा पाटील, त्याच्यामुळे आणि शंकरराव चव्हाणचं यांचं जर बघितलं तर ते 1977 ते 78. सो लक्षात ठेवायचं 1977-78 हे शंकरराव चव्हाण, ओके. आणि वसंतदादा पाटील 1975-77. आणि या व्यतिरिक्त ते दुसऱ्या टर्मसाठी 1983 ते 85 असा कार्यकाळासाठी नियुक्त झालेले होते. मनोहर जोशी, लक्षात ठेवायचं मनोहर जोशी यांचा 95 ते 99, ओके. सो सीला 4 नंबरची जोडी जर आपण लावली तर सीला 4 नंबरची जोडी पर्याय क्रमांक 2 आणि 4 मध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सुधाकरराव नाईक. सो सुधाकरराव नाईक यांच्या संदर्भात पर्याय क्रमांक म्हणजेच काय तर ड ला 3 नंबरची जोडी, ओके. सो ड ला 3 नंबरची जोडी. सो आपल्याला दोन्ही पर्यायामध्ये 2 आणि 4 मध्ये दिसून येतो. वसंतदादा पाटील यांच्या संदर्भात 75 ते 1977. सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. सो ते एक लक्षात ठेवायचं आहे, ओके. सो पर्याय क्रमांक 4. त्यानंतर शेवटचा प्रश्न या संदर्भात, भारतीय संविधानातील कोणते कलम आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क निलंबन करण्याचा अधिकार देतो, ओके. सो या ठिकाणी हे जे काही प्रश्न आहेत तर ते इझिली आपण सॉल्व्ह करू शकलो असतो. 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात 356 काय आहे तर राष्ट्रपती राजवट, राष्ट्रपती एकंदरीतच राजवट. 360 आर्थिक आणीबाणी, सो एकमेव पर्याय आपल्याकडे आहे आणि ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे, ओके. सो याच्यामध्ये 358 मध्ये देशामध्ये जर अंतर्गत आणीबाणी जाहीर झालेलं असेल तर तेव्हाच एकंदरीतच अंतर्गत आणीबाणी अंतर्गत कलम 19 अंतर्गत जे काही अधिकार देण्यात आलेला आहे तर ते काय होणार नाही तर अंतर्गत आणीबाणी अंतर्गत जे काही तरतूद देण्यात आलेलं आहे, कलम 19 अंतर्गत जे काही अधिकार देण्यात आलेले आहेत सो त्यांचा ते या ठिकाणी सस्पेन्स होणार नाही, ओके. सो 358 मध्ये दिलेलं आहे आणि 359 मध्ये सर्व जे काही अधिकार आहेत एक्सेप्ट कलम 20 आणि 21, ओके. सो कलम 20 आणि 21 वगळता जे काही अधिकार आहेत तर ते राष्ट्रपती काय करू शकतात, निलंबित करू शकतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो या प्रकारे आपण साधारणतः 15 जे प्रश्न आहेत तर ते आपण बघितलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण इकॉनॉमिक्सच्या संदर्भात बघूयात, ओके. सो या ठिकाणी जे 2-1 प्रश्न मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं तर 2 तर 100% याच्यावर कॅन्सल होईल जर आपण आक्षेप घेतला तर. आणि एखादा जो प्रश्न आपण सुरुवातीला एकंदरीत मी सांगितलेलं होतं तर ते जर आयोग जे डिसाईड करेल सो त्यानुसार आपण ते कन्सिडर करू शकतो, ओके. सो थँक्यू. काही क्वेश्चन किंवा काही क्वेरीज असेल तर पीसफुली किंवा तुम्ही प्रामाणिकपणे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, ओके. सो कदाचित तुमचा पेपर या पॉलिटीच्या एकंदरीतच विषयाअंतर्गत बऱ्यापैकी आलेलं नसेल तरी निराश होण्याचं काहीही कारण नाही. बरेच प्रश्न असे होते एकंदरीतच नवीन फॉर्ममध्ये तयार करण्यात आलेले होते. सो डोंट वरी, डोंट जास्त एकंदरीत विचार करू नका. आन्सर की आल्यानंतर हे संभाव्य आन्सर की आहे, याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात. शेवटी आयोगच एकंदरीतच आयोग जे देईल ते खरं असणार आहे. मी किंवा कोणीही काही सांगितलं तरी ते तितकं ऑथेंटिक किंवा फ्रुटफुल असणार नाही जोपर्यंत आयोगाचा आन्सर की येत नाही. त्याच्यामुळे निवांत. सो फक्त एक्सप्लेनेशनसाठी मी हे जे काही लेक्चर आहे ते घेतलेलं आहे, ओके. सो थँक्यू. थांबूया ठिकाणी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, ओके.